तुला माझ्यावर बलात्कार केला म्हणून रिपोर्ट लिहितो. आज रोजी बलात्कार करण्याचा रिपोर्ट म्हणजे ते मारामाऱ्या करायला गेलता का, मॅडमचे कपडे काढायला गेलता का, बलात्कार करायला गेलता इथपर्यंत ऐकत आहे. मला बोलायची लाज वाटायला लागली. मी पण तुमची बहीण 100% आहे. मी सांगा फौजदारी कारवाई तुमचा विभाग काय करणार याच उत्तर त्याच्यावर तुमची काय कारवाई काय झाली? त्याच्यावर कारवाई काय होणार? त्यांच्या बाजून नाही का? पदभार आहे तो तिथला आपण काढून नाही त्या मॅडमचं सुद्धा निलंबन लागल. ड्युटीवर आहे का थांबा साहेब. आज चालू काय चालू ना थांबा 2 मिनिटं. एकतर सगळ्यांना प्रथम माझा नमस्कार. कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळेच जेव्हा अशी घटना घडली तेव्हा मी स्वतः ऋषिकेश दादा आहेत तिथे, तेही सांगतील की मी त्यांच्या घरी रात्री 10 वाजता आहे. आमचे JDS साहेब पण आहेत. म्हणजे तुम्ही एक विचार करा, जर आम्ही संवेदनशील नसतो तर तिथपर्यंत गेलो नसतो. आणि एक मिनिट बोलायचं तुम्हाला. तुम्ही संवेदनशील आहात, तुमचं काम चांगलं आहे, डिपार्टमेंटला योजना द्यायला लागला आम्हाला, हे आम्ही ऐकायला आलो नाही. आम्हाला काय नाही ऐका मला मुद्द्यावर येतो मी. आम्हाला काय 10 मिनिटात तुमच्याकडून निघून जायचंय. मी मुद्द्यावर येतो. मला मुद्द्याला हात त्याच्यासाठी घालायचा. आम्हाला काय मी माझा प्राथमिक अहवाल माननीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग यांना पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की हे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांचं वर्तणूक अयोग्य आहे, असमर्थनीय आहे आणि यांना निलंबन केलं पाहिजे. आम्ही 2 मिनिटं पहिले आमचं एकदा सविस्तर. दुसरी गोष्ट 2, तुमच्या कोणीतरी कृषी सहाय्यक बरोबर त्यांच्या सोबत होत्या, त्या ह्या पोराला म्हणतात की तुला माझ्यावर बलात्कार केला म्हणून रिपोर्ट लिहितो. आज रोजी बलात्कार करण्याचा रिपोर्ट म्हणजे ते मारामाऱ्या करायला गेलता का, मॅडमचे कपडे काढायला गेलता का, बलात्कार करायला गेलता इथपर्यंत ऐकत आहे. मला बोलायची लाज वाटायला लागली. माझ्या ताईसारख्या या पोराला तुम्ही त्या भाषेत बोलायला लागले आणि त्याच्या घरी जाऊन ते लोक पाठवून धमक्या द्यायला लागले. आज प्रॉब्लेम काय झाला आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचं कारण दुसरं की ह्या पोराला उठलं की कोणीतरी धमक्या द्यायला लागले, त्यांचे माणसं त्याच्यापाशी यायला लागले, तुझ्यावर रिपोर्ट लिहितो, तुझ्यावर बोल. अरे इथे येताना त्याची हालत लावतो. म्हणजे हा म्हणजे कायदा खरा त्यांच्या बाजून नाही का? पदभार आहे तो तिथला आपण काढून नाही त्या मॅडमचं सुद्धा निलंबन लागल. ताई कोणाची आहे? ग्राउंडच्या अधिकाऱ्याची. नाही तुम्ही सूचना द्यायला तुमचं काम आहे. एक मिनिट. जर कृषी सहाय्यकांनी काम नीट केलं असतं तर तालुका कृषी अधिकारी लोक गेलं नसतं, तुमच्या लोक आलं नसतं. शेतकरी कोणता तुमच्या लोक येत नाही, तुम्हालाही माहिती आहे मॅडम. पहिली गोष्ट, त्या मॅडम पण कोण येतं त्यांचं सुद्धा ऑर्डर करा जेणेकरून या पोराला त्रास होणार नाही. बोल द्या. छोटी मुली दाखल करीन असं करीन तू हे मला दबाव टाकला. गावातल्या लोकांना फोन करून त्यांच्या मार्फत मी माझा काय गुन्हा होता मॅडम? मी फक्त मॅडम त्या दिवशी निवेदन दिलं. फक्त निवेदन दिलं होतं मॅडम त्यांनी उद्या जर रिपोर्ट दिला तर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का त्याची? त्यांनी हे जशा धमक्या जे दिल्या बलात्काराच्या, त्यांनी जर रिपोर्ट दिला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? पोलीस स्टेशनमध्ये ते गेल्यानंतर त्या कृषी अधिकाऱ्याला काय करायचं विषयावर मी आता लगेच नाही बोलू शकत. तुम्हालाही बहीण आहे, आई आहे सगळ्यांना, आणि मी पण तुमची बहीण आहे. 100% आहे. फक्त मॅडम हे गुंडे आहेत तुम्ही त्याच्यात सगळेच गुंडे आहेत करा. एकच गुंडा नाही, सगळे गुंडे आहेत प्रशासनात कृषी विभागात. पहिली मागणी मान्य आहे ना? प्रस्ताव यांनी पाठवला, आम्हाला प्रस्तावाची कॉपीच्या नावाने इश्यू करा. आम्ही JDA पाशी जातो, तुमच्या जॉईंट डायरेक्टर पाशी जातो उद्या जॉईंट डायरेक्टर कडे. पण मी कृषी मंत्र्याकडे जाऊ, पालकमंत्री मॅडम आपला
थांबा घ्या एकदा त्याला त्या तुमचा प्रस्तावाची कॉपी दिलेली आहे कागद द्या आम्हाला कृषीमंत्री पालकमंत्री 26 तारखेला आला का साहेब त्याला काय मरायचं काय 26 तारखेला झेंडा पडतो देणार नाही आम्ही तर तिथे मारलं असतं हे ना. अयोग्यच आहे मॅडम मला संयम का त्याच्यात मला एवढं मारलं मी संविधानाच्या भाषेने चालणारा माणूस होतो म्हणून मी त्यांना शिवीगाळ केली नाही मी कोणता हात उतरला नाही मॅडम, मी काहीच त्यांना आवडत भाषा बोलून घरी केली नाही. आता कुठे आहे आमच्या- आमच्या- मॅडम, आमच्या- एक मिनिट आज ड्युटीवर आहे का आज ड्युटीवर आहे का माहिती काढा. त्याच्यावर नाही नाही 2 मिनिटं थांबा मॅडम, माहिती करा ना कुठं आहे तो त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? ही झाली तुमची बाजू. कारवाई काय केली? त्याच्यावर तुमची काय कारवाई होणार? कारवावाई काय झाली? त्याच्यावर कारवाई काय होणार? एका शेतकऱ्याला मारल्याच्या मॅडम हे लोकांना सांगते की मी नाही, शेतकऱ्याला ते जाऊ दे. मिळणार आहे. कृषी विभागाची कारवाई काय झाली त्याच्यावर निलंबन बाकीचा बोजदारी चित्र करण्याचा अधिकार तुमच्याकडे निलंबन तुम्ही करणार नाही आणि तो तिसऱ्यांदा निलंबित आहे. त्या वेळेला निलंबित नाही. शेवटी आता तुम्ही कारवाई याच्यापेक्षा पाहिजे नाही. माझ्या आईवर शिव्या दिल्या, आईवर शिव्या, आईवर पाहू शकता एवढी गलिच्छ भाषा त्या अधिकाऱ्याची तालुका कृषी अधिकारी मंगरुळपीर तालुका जिल्हा मंगरुळपीर जिल्हा वाशिम याने मौजे गोगरी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीच्या विरोधात कठोर शासकीय कारवाई करण्याबाबत ऋषिकेश भिवाजी पवार याचा पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे, नाव दिलेले संदर्भात त्याच्या एवढा त्याचा विषय कठोर कारवाई करण्याबाबत. आता तुम्ही याच्यावर मला सांगा फौजदारी कारवाई तुमचा विभाग काय करणार यात उत्तर ऐका. उत्तर देत आहे काय भटकवता तू आम्हाला भटकावं लागलं साहेब. कारवाई मला माहिती म्हणजे करणार गेला म्हणून वांद झालं काय कारवाई करत आहेत ना त्या बोला त्यासाठी जे आहे ते ठाणेदार पोलीस स्टेशन मध्ये आपसी समझोताचा ह्या दोघांचा ऋषिकेश पवार आणि तालुका कृषी अधिकारी यांचं पत्र आल्यामुळे आम्हाला त्यांची मॅडम तिथं गेलत्या ना हा मुद्दा आहे हा मुद्दा महत्वाचा आहे 2 मिनिट थांबा 2 मिनिट थांबा थांबऱ्या 2 मिनिटं आता खाली बसा 2 मिनिटं. हा मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा आता मुद्द्यावर आल्या तुम्ही. आता मी तिथे बोलतो. थांबऱ्या 2 मिनिटं. या पोरावर ए, खाली बसा रे खाली बसा रे. खाली बसा रे. खाली बसा काय करत नाही. तुम्ही खाली बसा आता तुम्ही या मुद्द्यावर आलात ना. आता या मुद्द्यावर सुद्धा गुन्हे दाखल मग करता काय म्हणजे ती किती दिवसाची झाली हे बघा सगळ्या गोष्टी होतील आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कुठेही अन्याय होणार या प्रकरणाची शासनाने आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. सर सस्पेंड करून त्यांना निलंबित करा, सर. कृषी विभागामार्फत या संदर्भात अहवाल देखील पाठवण्यात आलेला आहे. आता यावर जी प्रशासकीय कार्यवाही करायची त्याचे अधिकार ज्या स्तरावर आहे तिथून याच्यावर निर्णय घेण्यात येईल. मात्र अहवाल जो आहे जी व्हिजिट याला व्हायला पाहिजे होती ती विचारणा व्हायला पाहिजे होती त्या विभागामार्फत तो सादर देखील झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. तुम्हाला जर आपल्याला काही जणांना जर माहीत नसेल तर त्याच दिवशी आपले अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले, त्यांनी विचारणा देखील केली, माहिती देखील घेतली आणि इमिजिएटली याची अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे. आणि कुणीही असं शेतकऱ्यांनी असा काही विचार करू नये की अशा घटनेच्या नंतर देखील त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार नाही आणि कुणावर काही असा अन्याय झाला असेल तर त्याच्यावर काही असा दबाव वगैरे येण्याचा देखील काही विषय येत नाही. दबाव मानसिक संतुलन काही जर झालं माझ्या जीवाचं जर मी केलं तर मी ते पुरेपूर आम्ही समजदार बदनामी झाली तर एवढं प्रशासन यामध्ये गांभीर्याने जसं मी आधी सांगितलं गांभीर्याने याची दखल घेतलेली आहे. अहवाल देखील तात्काळ दखल घेऊन चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे आणि कुणीही काही दबाव द्यायची गरज नाही, कुणावरही अन्याय होणार नाही याची देखील आम्ही एक शिवी दिली नाही, मी हात उचलला नाही, मी काहीच बोललो नाही. तरी मी माझ्या दाखल करून म्हणत होते असे बोलत होते आणि मला बुटानं मारहाण केली. सर मला वडील नाही
तुम्हाला द्यायला चालू आहे आम्ही. फक्त निवेदन घ्या सर, आम्ही काहीच काय निलंबन करा, निवेदन नाही नुसतं सर. बाजूला बाजूला जरा